नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली मिळवतो थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडून. प्रेक्षक हो, बाळ होणं हा दाम्पत्य जीवनातला अत्यंत सुखद क्षण असतो. अनेक जण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतात, वेगवेगळे औषधोपचार करतात. आज आपणही वंध्यत्व आणि त्यावरील उपचारांबाबत मार्गदर्शन मिळवणार आहोत. प्रसूती तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, वंध्यत्व विशेषज्ञ डॉक्टर रोहन पालशेतकर यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. थँक्यू. हा एक ॲक्च्युली एकदमच इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे तुम्ही पिक केलं आहे आणि आय एम ग्लॅड की तुम्ही मला इथे बोललेलं आहे, ताकी आम्ही सगळ्यांना सांगू शकतो की काय काय उपचार अवेलेबल आहेत ह्या ट्रीटमेंटसाठी. अगदीच, आम्हालाही तुमच्याकडून मार्गदर्शन मिळवायचंच आहे, पण त्यापूर्वी मी प्रेक्षकांना आपली ओळख करून देते. डॉक्टर रोहन पालशेतकर हे मागील 13 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. मुंबईच्या ओपेरा हाऊसमधील पालशेतकर पाटील नर्सिंग होम आणि ब्लूम IVF सेंटरमध्ये, तसंच सर HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ते रुग्णसेवा देतात. त्याचबरोबर नेरूळ येथील DY पाटील फर्टिलिटी आणि IVF सेंटरमध्ये देखील ते प्रॅक्टिस करतात. 2010 साली DY पाटील विद्यापीठातून त्यांनी MBBS पदवी संपादित केली आणि त्यानंतर 2015 मध्ये DY पाटील विद्यापीठातून प्रसूती आणि स्त्रीरोग विषयात त्यांनी MS पदवी संपादित केली आणि विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं. डॉक्टर, आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला हे सांगा की मुळात वंध्यत्व म्हणजे नेमकं काय असतं? तर जनरली आपण जेव्हा वंध्यत्वाबद्दल बोलतो तेव्हा आपण बोलतो की 1 वर्षासाठी जेव्हा तुम्ही ट्राय करताय कंटिन्युअसली विदाऊट काही प्रोटेक्शन किंवा काय यूज करून आणि प्रेग्नन्सी नाही थांबत, तर त्याला आपण वंध्यत्व बोलतो. आता वंध्यत्व जेव्हा आपण बघतो त्याच्यासाठी खूप कारणं पण असतात. बरोबर आहे. आपण बघतो की महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर जेव्हा आम्ही डिवाइड करतो तेव्हा 30% आम्ही बोलतो की महिलांमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, 30% पुरुषांमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, 30% पेशंट्स असतात ज्याच्यामध्ये दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे आणि 10% पेशंट्स असतात ज्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आणि तरी पण ते प्रेग्नेंट नाही होऊ शकत. तर ह्याला आम्ही अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो. आता आपण जेव्हा स्त्रियांबद्दल बघतो तर त्याच्यामध्ये खूप कारणं असतात. आपण हे संबंध ठेवायमध्ये कठीण होऊ शकतं. मग आपलं हे पिशवी पण जी असते त्याच्यामध्ये फायब्रॉइड्स किंवा अजून काय प्रॉब्लेम असले जसे ॲशरमॅन किंवा असं काय प्रॉब्लेम होऊ शकतो. ट्यूब्स ब्लॉक्ड असले तर त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मग आपण ओव्हरीजमध्ये गेलो तर PCOD, PCOS, एंडोमेट्रिओसिस आणि असे खूप कारणं आहेत ज्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि जेव्हा आपण पुरुषांमध्ये बघतो तर जनरली आपण सीमेन अनालिसिस म्हणजे स्पर्मचं जे स्ट्रेंथ असतं, धातू, त्याच्यामध्ये आपण बघतो. त्याच्यामध्ये आपण काउंट्स बघतो, मोटिलिटी बघतो आणि मॉर्फॉलॉजी बघतो. आता आपल्याला क्रायटेरिया भेटतात जेव्हा आपण वंध्यत्व पुरुषांमध्ये वंध्यत्व बघतो. त्याच्यामध्ये आपल्याला काउंट कमीत कमी 15 मिलियन पाहिजे असतं, मोटिलिटी अराउंड 38 ते 40% पाहिजे असतं आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे कसे नॉर्मल शेप आणि हे आहेत त्याचं फक्त 4% लागतं. तर ह्याच्यापेक्षा काय पण खाली असलं तर मग पुरुषांमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो असा. अच्छा, वंध्यत्व म्हणजे काय हे जेव्हा आपण सांगितलं, आपण म्हणालात की वर्षभर जर आपण बाळासाठी प्रयत्न करत असू आणि तरी सुद्धा आपल्याला गोड बातमी मिळत नसेल तर त्याला आपण वंध्यत्व म्हणू शकतो. खरं तर आपल्याकडून उपचार जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी किती वेळानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा? म्हणजे लग्नानंतर वर्षभरातून घ्यावा की 2 वर्षातून घ्यावा? किती वेळानंतर सल्ला घ्यावा नेमका डॉक्टर? तर जनरली मी हे जेव्हा पण बोलतो की डॉक्टरकडून सल्ला केव्हा घ्यायचा आहे की आपल्याला आपलं वय बघायला पाहिजे. तर आपण जेव्हा 35 पण आपल्या इंडियामध्ये आम्ही बोलतो की 32च्या खाली असला तर 1 वर्ष तुम्ही ट्राय केलं, म्हणजे सपोज लग्न झालं, तुम्ही डिसाईड केलं की 1 वर्ष आम्हाला नाही ट्राय करायचं आहे, तर मग काय फायदा नाही डॉक्टरकडे जाऊन 1 वर्षानंतर. तर जेव्हा तुम्ही 1 वर्ष ट्राय करता 32च्या वयाच्या खाली तेव्हा मग तुम्ही सल्ला घ्या. स्त्री पुरुष दोघांचंही वय जेव्हा 32च्या खाली असतं त्यांच्यासाठी हा सल्ला आहे. जनरली आम्ही बोलतो जेव्हा स्त्रीचं वय 32च्या खाली असतं तेव्हा 1 वर्षासाठी. पुरुषांचं थोडं वय जास्ती असतं तर काय प्रॉब्लेम नाही, कारण त्यांचं जे स्पर्म्स म्हणजे जे धातू असतात त्यांचं जेव्हा पण आपण 60-70 वर्षापर्यंत पण प्रोड्यूस होतात. पण महिलांमध्ये जेव्हा आपण बघतो, आपण मेनोपॉज जे बोलतो ते जसं वय वाढतं त्याच्याप्रमाणे आपल्याला जायला लागतं. तर काय होतं की अंड्याची ताकद आणि क्वांटिटी कमी व्हायला लागते. तर त्याच्यामुळे आपण जेव्हा बघतो की 32च्या वर असलो तर मग 6 महिन्याच्या नंतरच तुम्ही सल्ला घ्यायला पाहिजे डॉक्टरांकडून.
बरोबर आहे. डॉक्टर, नेमके उपचार कोणकोणते उपलब्ध असतात? आता तर आणखी आधुनिक ट्रीटमेंट सुद्धा उपलब्ध असतील. ॲब्सोल्युटली. तर आता हेच प्रॉब्लेम असतं की जेव्हा पण आपण सल्ला घ्यायला जातो आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपण फक्त हायफाय ट्रीटमेंट घेणार आहोत. पण जनरली आपण जेव्हा बोलतो, जेव्हा पेशंट्स माझ्याकडे येतात, तर आमचं पहिलं मार्गदर्शन असतं की आपण नॅचरली ट्राय करायला पाहिजे. तर त्याच्याने आम्ही गोळ्या देतो, सप्लिमेंट्स देतो, ज्याच्याने अंड्याची आणि स्पर्मची ताकद आपण वाढवायचा प्रयत्न करतो. तर आपण औषधं देऊन अंड वाढवतो आणि तुम्हाला नॅचरली ट्राय करायला सांगतो. इन केस त्याच्यानी नाही थांबलं तर आपलं नेक्स्ट स्टेप असतं IUI. IUI म्हणजे काय? आपण परत औषधं देतो ज्याच्याने अंडी वाढवतो. त्याच्यानंतर आपण इंजेक्शन देतो अंड फोडायला. त्याच्या 36 तासानंतर आम्ही कपलला क्लिनिकला बोलवतो. आम्ही धातू घेतो, ते लॅबमध्ये धुवून घेतो, त्याचं आम्ही ताकद वाढवतो आणि ते आम्ही महिलाच्या गर्भपिशवीमध्ये सोडतो. तर ह्याच्याने काय होतं, आपलं सक्सेस रेट 3 ते 4 गुणा वाढतं. त्याच्यानंतर सपोज IUI पण सक्सेसफुल नसलं तर मग आपण IVFसाठी जातो. IVF म्हणजे काय? IVFमध्ये आम्ही 10 ते 12 दिवस रोज इंजेक्शन्स देतो महिलांना, ताकी खूप जास्ती अंडी वाढू शकतात. IUIमध्ये आम्ही 2 मॅक्सिमम 3 वाढवायचा प्रयत्न करतो. जेव्हा IVFमध्ये आम्हाला 10 ते 15 आमचं हे ट्राय असतं की आम्ही 10 ते 15 अंडी वाढवू शकतो. मग आम्ही पेशंटला ॲडमिट करतो, सकाळी ॲडमिट करून संध्याकाळी डिस्चार्ज करतो. भूल देऊन आम्ही अंडी बाहेर काढतो सोनोग्राफी थ्रू. म्हणजे आपलं जसं ब्लड कलेक्शन असतं तसंच असतं. तर म्हणजे काही पेन नसतो पेशंटला. मग आम्ही त्याच दिवशी धातू घेतो हजबंडकडून आणि ते धातू आम्ही एक पेट्री डिशमध्ये ठेवतो एका अंड्याबरोबर आणि त्याच्याने आपलं फर्टिलायझेशन इझियर होतं आणि जे बच्चू आम्ही लॅबमध्ये तयार करतो ते आम्ही गर्भपिशवीमध्ये सोडतो आणि त्याच्याने ऑलमोस्ट नॅचरलपेक्षा 10 गुणा चान्स जास्ती असतो. ह्याच्यावर पण अजून एक स्टेप आहे. अच्छा. तर ह्याला आम्ही ICSI बोलतो, म्हणजे अच्छा. ICSI. तर ह्याच्यामध्ये आम्ही ॲक्च्युली धातूला 200 टाइम्स मॅग्निफाय करून स्पर्म सिलेक्ट करतो आणि ते अंड्यामध्ये इंजेक्ट करतो. तर सपोज पुरुषांचं धातू कमी असलं तर मग ह्या टेक्निकनी आपले फर्टिलायझेशन आणि प्रेग्नन्सीचे चान्सेस अजून वाढतात. अच्छा. आणि मग ह्याच्यानंतर एक IMSI टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आम्ही 200% जागेत 6000% मॅग्निफाय करतो आणि आम्हाला ॲक्च्युली ते धातूचं डोकं, मान, शरीर आणि शेपूट जी असते ते आम्हाला बघायला भेटतं की ते नॉर्मल, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि त्याप्रमाणे सिलेक्ट करून हे करू शकतो. तर जेव्हा पुरुषांचे स्पर्म काउंट एकदमच कमी असतात, म्हणजे 1 लाखापेक्षा कमी असतात, तर ही टेक्नॉलॉजी मदत करू शकते आपल्याला प्रेग्नन्सी अचीव्ह करायला. अच्छा, आपण अनेक टेक्नॉलॉजीज अगदी सविस्तरपणे सांगितल्या डॉक्टर. अनेक महिलांमध्ये ना PCOSचा त्रास असतो, PCODचा त्यांना त्रास असतो. मग त्यांना वंध्यत्वाचा सुद्धा सामना करावा लागतो या सगळ्या त्रासामुळे. मग त्यांच्यावर सुद्धा या उपचार पद्धती यशस्वी ठरू शकतात? ॲब्सोल्युटली. पण आपल्याला हे एक माहिती करायला पाहिजे की जेव्हा आपण PCOS बोलतो त्याचा अर्थ नाही की तुम्हाला वंध्यत्व होणारच. खूप सारे PCOS पेशंट्स स्वतःनीच कन्सीव्ह करतात आणि जेव्हा पण ते येतात आमच्याकडे सल्ला घ्यायला, आमचा पहिला सल्ला असतो डाएट आणि एक्सरसाइज. कारण ह्याच्याने आपलं ताकद कमी, म्हणजे वेट आणि लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट झाली तर हे स्वतःच पेशंट्स कन्सीव्ह करतात. इनफॅक्ट माझ्याकडे एक पेशंट होती ज्यांनी 2 IVF सायकल्स करून फेल होऊन आले होते, पण त्यांचं वजन 110 किलो होतं. तर मी त्यांना सांगितलं की PCOD आहे, आपण एक काम करूया, पहिलं आपण वजन कमी करूया. आय सेड आपण जेव्हा 90-95 होतं, म्हणजे मी 15 ते 20 किलो बोलत होतो की कमी झालं की मग IVF करूया, कारण आपल्याला मग सक्सेसचे चान्सेस वाढतील. अच्छा. तिने 6 किलो कमी केले आणि ती नॅचरली कन्सीव्ह झाली. तर जी पेशंट 2 IVF सायकल्स फेल झाले होते ती नॅचरली कन्सीव्ह झाली. IUI आणि IVFमध्ये डेफिनेटली सक्सेस रेट खूपच चांगला आहे PCOD पेशंट्समध्ये. आणि इनफॅक्ट मी हेच सांगतो पेशंट्सला की ऑलमोस्ट सपोज 10 PCOS पेशंट्स असले तर त्याच्यातून 9 पेशंट्स बाळ घरी घेऊन जाणार, इदर नॅचरल प्रेग्नन्सी, IUI किंवा IVFनी, कारण त्यांचे चान्सेस खूप चांगले असतात, प्रोव्हाइडेड अजून काय प्रॉब्लेम नसला तर. अगदीच, अगदीच. पण मग अशा महिलांमध्ये गरोदरपणात काही अडचणी नाही आहेत पुढे? तर आपण जेव्हा बघतो प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा आपण हे पाहिलं तर PCOS पेशंट्समध्ये
डेफिनेटली डायबिटीज डेव्हलप व्हायचे चान्सेस जास्ती असतात. पण आम्ही त्यांना ऑलरेडी औषधं प्रेग्नेंट व्हायच्या आधीच चालू करतो, ज्याच्याने त्यांचे चान्सेस ऑफ डेव्हलपिंग डायबिटीज कमी होतात. अच्छा. तर त्याप्रमाणे आम्ही जे औषधं चालू केले ते चान्सेस कमी करतात. प्लस आम्ही त्यांना खूप जवळपासून मॉनिटर करतो. म्हणजे त्यांचे शुगर्स वाढायला लागले तर डोस ॲडजस्टमेंट काय करायला लागलं तर ते करतो. इन्स्युलिन चालू करायला लागलं तर मग इन्स्युलिन पण चालू करतो. आणि हे आम्ही एक मल्टीडिसिप्लिनरी टीममध्ये, तर एक मी गायनकॉलॉजिस्ट असणार, एक एंडोक्रिनॉलॉजिस्ट असणार आणि एक डायटिशियन पण असणार. आणि तिघे एकमेकांशी बोलून आम्ही एन्श्युअर करतो की महिलाला काहीच त्रास नाही होत प्रेग्नन्सीमध्ये, आणि जेव्हा डिलिव्हरी होते आई पण सेफ असते आणि बाळ पण सेफ असतं. अगदीच. डॉक्टर, जेव्हा सतत गर्भपात होत असेल किंवा IVF सुद्धा फेल जात असेल, अशा वेळी मग कोणते उपचार असतात? तर आता मला 13 वर्ष झाली आहेत प्रॅक्टिसमध्ये, आणि त्याच्यामुळे आता माझे जे सेंटर्स आहेत तिथे मला मेनली रिपीटेड IVF फेलियर्स येत असतात. तर जनरली जेव्हा आपण रिपीटेड IVF फेलियर्स बघतो त्याचे काय काय कारणं असू शकतात. आम्ही जनरली बोलतो की 3 मेन कारणं असतात. एक धातूचं क्वालिटीवर डिपेंड असतं, एक अंडाशयाच्या क्वालिटीवर डिपेंड असतं, आणि एक गर्भपिशवीवर. तर हे जेव्हा 3 मध्ये काय पण प्रॉब्लेम असला तर मग आम्ही बघतो की त्याचं काय ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे. जनरली जेव्हा पण कोणाचं IVF फेलियर्स रिपीटेड असतात, म्हणजे 2 किंवा 3, पहिलं स्टेप आहे की आम्ही एक हिस्ट्रोस्कोपी करतो. म्हणजे एक छोटीशी 2 मिलीमीटरची कॅमेरा दुर्बीण असते, ती आम्ही खालून आत टाकतो आणि गर्भपिशवीला बघतो आतून की आतमध्ये सगळं चांगलं आहे की नाही. ह्याच्यामध्ये टाके नाही लागत, काहीच नाही लागत, आणि भूल देतो तर त्याच्यामुळे काही पेन पण नाही होत. इनफॅक्ट पेशंट्स सकाळी ॲडमिट झाले 7 वाजता तर ते घरी 12 वाजेपर्यंत असतात दुपारी. तर इट्स अ व्हेरी सिम्पल प्रोसिजर आणि सेफ प्रोसिजर, आणि त्याच्याने आपल्याला पिशवीबद्दल कळतं. जसं मी IMSI टेक्नॉलॉजी ज्याच्याबद्दल बोललो होतो, जे 6000x आम्ही मॅग्निफाय करतो, ते पण वाढतो. आत्ता आमच्याकडे नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ज्याच्याने आम्ही ब्लड टेस्ट पाठवतो आणि आम्हाला रिप्रोडक्टिव्ह जीन्स, म्हणजे महिला आणि पुरुषमध्ये काय काय जीन्समध्ये प्रॉब्लेम आहेत त्याच्याबद्दल आम्हाला सगळं कळतं, आणि त्याच्यासाठी आम्हाला रेकमेंडेशन्स पण भेटतात. तर म्हणजे असं नाही की 2 पेशंट्स आले ज्यांचे 3 IVF फेलियर आहेत, त्यांचा ट्रीटमेंट प्रोटोकॉल सेम राहणार, ते बिलकुल नाही. त्यांच्यासाठी स्पेसिफिक टेलर्ड ट्रीटमेंट असते जे आम्ही फॉलो करतो आणि त्याच्यानंतर करतो. आता आमच्या लॅबमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आलं आहे. तुम्ही ChatGPT बद्दल तर ऐकलंच असणार. तर ते हे त्याच इनफॅक्ट ChatGPT यायच्या आधीच आमच्याकडे ही टेक्नॉलॉजी होती ज्याच्यामध्ये आम्ही अंड बघतो, त्याचे फोटोज काढून आम्ही अपलोड करतो, ज्याच्याने आम्हाला कळतं की ह्या अंड्याचं काय पॉसिबिलिटी आहे व्हेरी गुड एम्ब्रिओज बनवायची, म्हणजे जे भ्रूण तयार होतात त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायची. त्याच्यानंतर जेव्हा भ्रूण तयार होतं आम्ही त्याचे पण फोटोज काढतो ऑलमोस्ट एव्हरी 15 मिनिट. हे एम्ब्रिओस्कोप टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये 15-15 मिनिटावर आम्हाला दिसतं की हे भ्रूण कसे वाढत आहेत. त्यांचे इमेजेस ॲनालाइज करून आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी कळतं की कोणतं भ्रूण बेस्ट आहे जे 9 महिन्यापर्यंत जाईल आणि डिलिव्हरी होईल ह्या भ्रूणची. तर हे असे टेक्नॉलॉजीज अवेलेबल असले की मग आम्ही हे वापरू शकतो. आणि मग आमच्याकडे PRP आणि स्टेम सेल्स पण आहे ज्याच्यामध्ये जेव्हा पिशवीची लायनिंग किंवा काय डेव्हलप नाही होत आणि ज्याच्यामुळे IVF फेल्युअर होत आहे, हे आम्ही वापरू शकतो ते लायनिंग इम्प्रूव्ह करायला आणि प्रेग्नन्सी रेट्स वाढवायला. अच्छा. डॉक्टर, आता जर आपण परिस्थिती पाहिली तर अनेक जणांचा कल याच्याकडेच असतो की आधी करिअर आणि मग लग्न. पण मग या सगळ्यात एक प्रश्न उद्भवतो की आई होण्यासाठी किंवा वडील होण्यासाठी योग्य वय कोणतं आहे? आज तुमच्याकडून याचं उत्तर जाणून घ्यायचंय. हे एकदमच डिफिकल्ट प्रश्न तुम्ही मला विचारलाय, कारण ऑनेस्टली सगळ्यांचे टाईमलाईन्स वेगळे असतात. कोणाला आई वडील लवकर व्हायचं आहे, कोणाला करिअरवर फोकस करायचं आहे, कोणाला जस्ट जनरली फॅमिली डिले करायची आहे फॉर व्हेरियस रिझन्स. बरोबर. तर त्याच्यामुळे आत्ता मी सांगतो की बेस्ट एज आहे बिटवीन इज 25 to 35, कन्सिडरिंग की ॲव्हरेज एज लग्नाचं मी 23 ते 25 पकडतोय. तर इफ यू आर गेटिंग मॅरिड अर्ली ते आपलं चॉईस असतं की वेदर यू वॉन्ट टू गेट प्रेग्नेंट अर्ली ऑर नॉट. पण असं पण एक भाग आहे जे लग्न लेट करतात, ज्यांना ॲक्च्युली करिअरवर फोकस करायचं आहे किंवा एड्युकेशनवर फोकस करायचं आहे किंवा त्यांना पार्टनर नाही भेटलं आहे ज्याच्याशी लग्न करू शकतात. तर हे
लेट मॅरेज असल्यामुळे मग त्यांना लेट प्रेग्नन्सी प्लॅन करायला होते. तर ह्या सिच्युएशनमध्ये इनफॅक्ट आता जी आम्ही इनफॅक्ट ही टेक्नॉलॉजी खूप जुनी आहे. इनफॅक्ट 2008मध्ये मी ह्या पेशंटचं नाव घेतोय कारण ती खूप ओपनली बोलतीये. मिस वर्ल्ड डायना हेडननी पहिल्यांदा एग फ्रीजिंग केलं होतं कारण तिच्याकडे होय. पार्टनर नव्हता. तर तिने एग फ्रीज केले 2007 किंवा 8मध्ये. आणि मग जेव्हा तिचं लग्न 2015मध्ये झाले तिने सेम अंडी वापरली 2008 पासून आणि तिच्याकडे बेबीज झाले. आणि अच्छा. इनफॅक्ट तिच्याकडे आता 3 बेबीज आहेत ह्याच्यामधून. खरं तर हे एग फ्रीजिंग म्हणजे नेमकं काय हे अनेक प्रेक्षकांना कळलं नसेल. डॉक्टर तुम्ही सांगा काय असतं एग फ्रीजिंग म्हणजे? तर एग फ्रीजिंग म्हणजे आपण काय करतो की अगेन जसं IVF मध्ये आम्ही इंजेक्शन 10 ते 12 दिवस देतो. आम्ही ते इंजेक्शन देऊन जेवढे जास्ती अंडी वाढतात ते आम्ही सोनोग्राफी थ्रू काढून घेतो भूल देऊन. मी ऑलवेज हे मेन्शन करतो कारण सगळ्यांना भीती असते की हे खूप पेनफुल असतं. पण भूल दिलंय की बिलकुल पेनफुल नसतं. आणि मग हे एग्ज आम्ही फ्रीज करतो. तर ह्याचा अर्थ काय आहे की सपोज तुम्ही 28 किंवा 27 असला आणि आपण एग्ज फ्रीज केले आणि सपोज हे सेम एग्ज आपण 10 वर्षानंतर वापरले म्हणजे आपलं वय 37-38 झालंय. पण ह्या एग्जचं एज अजून 27-28 होतं. तर आपलं प्रेग्नन्सीचं जे सक्सेस रेट असणार ते हायर असणार. तर म्हणजे एक महिलांनी ज्यांनी 27ला एग्ज फ्रीज केले आणि ती आली माझ्याकडे 37ला आणि एक दुसरी महिला जी 37ला आली पहिल्यांदा तिचे एग्सची क्वालिटी आणि हे जे एग्ज आधी फ्रीज केलेले आहेत त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो. तर त्याच्यामुळे हे 27 वर्षाला जे फ्रीज केले त्याच्यानी प्रेग्नन्सी रेट जास्ती असते जेव्हा आपण 37 वयाच्या महिलाचे एग्ज वापरतो. आता प्रश्न असा पडलाय डॉक्टर, जे 27व्या वर्षी एग फ्रीज केलेले आहेत ते इतके 10 वर्ष जसे आहेत त्या स्थितीत राहू शकतात? ॲब्सोल्युटली. इनफॅक्ट आता नवीन टेक्नॉलॉजी जी विट्रिफिकेशन आम्ही वापरतो त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 98 to 99% रिकव्हरी रेट आहे एग्सची. तर ऑलमोस्ट आपण बघायला गेलो तर माझ्याकडे 10 अंडी असती तर मला परत ते 10 रिकवर होतात. तर ते आम्ही फ्रीज करतो ह्याला ॲब्सोल्यूट झिरो आपण बोलतो, ज्याच्यामध्ये काहीच एजिंग मॉलिक्युल्स काहीच ॲक्टिव्ह नसतात. तर आपण त्याच एजला एक वेळा फ्रीज केलं त्यांचं वय वाढत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला फॅन्टॅस्टिक सक्सेस रेट्स मिळतात. इनफॅक्ट मी स्वतःचेच एम्ब्रिओज म्हणजे माझ्या वाईफचे आणि माझे आम्ही फ्रीज केले कारण आम्हाला आमची प्रेग्नन्सी फॅमिली प्लॅनिंग थोडी नंतर करायची होती. तर आम्ही एम्ब्रिओज फ्रीज केले. हे महत्त्वाचं समजायला पाहिजे की जेव्हा तुम्ही एग्स फ्रीज करता किंवा एम्ब्रिओज फ्रीज करता ह्याचा अर्थ नाही की तुम्ही नॅचरली प्रेग्नेंट नाही होऊ शकत. हे जस्ट एक फर्टिलिटी इन्शुरन्स सारखं आहे. आपण हेल्थ इन्शुरन्स घेतो, आपण घेतो सेफ्टीसाठी. असं नाही की हेल्थ इन्शुरन्स घेतलं तर आपला ऍक्सिडेंटच होणार आहे. पण ह्याचंच हे आहे कारण आम्ही जेव्हा एम्ब्रिओज फ्रीज केले आमचं मनात होतं की मे बी 2020-21 मध्ये आम्ही ट्राय करू. पण 2017मध्येच आमचं नॅचरली कन्सीव्ह झालं. तर जेव्हा आपण एग्स फ्रीज करतो किंवा एम्ब्रिओज फ्रीज करतो आपण हे एक बॅकअप करून फ्रीज करतोय, नॉट ॲज अ की आपल्याला IVF पुढे लागणारच आहे. यू कॅन कन्सीव्ह नॅचरली जेव्हा आपण हे फ्रीजिंग केलं असलं तेव्हा पण. अच्छा, बऱ्याचदा ना डॉक्टर जेव्हा बाळ होत नसतं तेव्हा आधी उपचार कोणावर करायचे तर ते होणाऱ्या आईवर करायचे. अशी एक मानसिकता सुद्धा असते आणि ही परिस्थितीच आहे की त्या स्त्रीवरच उपचार केले जातात. पण बऱ्याचदा पुरुषावर सुद्धा उपचारांची आवश्यकता असू शकते. मेल फर्टिलिटी बाबत आपण काय सांगाल? तर इनफॅक्ट मी तेच ॲट द स्टार्टिंग जेव्हा मी बोललो 30% महिला 30% पुरुष 30% दोघांमध्ये प्रॉब्लेम असतो आणि 10% कोणालाच नाही. तर जेव्हा पण कपल येते रिमेंबर आपण जेव्हा पण ट्रीटमेंट करतोय व्यंधत्वाबद्दल आपण कपलला ट्रीट करतोय फक्त महिलाला नाही. बरोबर. तर जेव्हा पण पेशंट्स येतात आम्ही महिलाचे टेस्ट करतो पण इवन पुरुषाचे टेस्ट करतो. त्यांचे ब्लड टेस्ट असतात आणि त्यांचे धातूचे पण टेस्ट असतात. जसं मी आधी सांगितलं होतं ते सगळे पॅरामीटर्स असतात ज्याच्यामुळे आम्ही चेक करतो की ते नॉर्मलमध्ये फॉल होत आहेत की त्यांचं काय प्रॉब्लेम आहे की नाही. हा जो धातू आपण शब्द वापरताय तो कशासाठी वापरताय? तर ते जे स्पर्म्स असतात आपले शुक्राणू. तर जेव्हा आपण हे शुक्राणू बद्दल आपण बघतो आपण काउंट मोटिलिटी आणि मॉर्फॉलॉजी बघतो. ह्याच्यामध्ये काय पण प्रॉब्लेम्स असतात आपलं पहिलं ऑप्शन असतो की बघायला की काय कारण आहे. ह्याच्यामध्ये काय जेनेटिक कारण आहे, ह्याच्यामध्ये काय इंजरी जेव्हा हे छोटे होते तेव्हा काय इंजरी झाली होती का, काय इन्फेक्शन झालं होतं का,
किंवा काय स्मोकिंग, अल्कोहोल, ड्रग्ज, तंबाखू काय पण हे चालू असलं तर आम्ही हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करून गोळ्या देतो टू सी की आपण हे शुक्राणूचं काउंट इम्प्रूव्ह करू शकतो की नाही. इन केस हे सगळं करून नाही इम्प्रूव्ह असलं तर मग आपण जे टेक्नॉलॉजीज बोललोय IVF, ICSI, IMSI हे सगळे आपण वापरू शकतो. कधी कधी आमच्याकडे असे पण सिच्युएशन्स येतात ज्याच्यामध्ये आपल्याला 0 स्पर्म्स भेटतात. तर जेव्हा आपल्याला 0 स्पर्म्स भेटतात तेव्हा पण आपल्याला बघायला लागतं की काय ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स असतात त्याच्यात. अगदीच डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता ज्या आपल्या प्रेक्षकांमध्ये अशा व्यक्ती असतील ज्यांना आई वडील होण्याची इच्छा असेल त्यांना आपण काय सल्ला द्याल? मी फक्त एक सल्ला देईन, जास्ती टाइम वेस्ट नको करू. इमिजिएटली जेव्हा पण तुम्ही बेबीला ट्राय करतायत, 1 वर्ष झाली असली आणि तुम्ही 32च्या खाली किंवा 6 महिने तुम्ही 32च्या वर असताना प्लीज लवकर सल्ला घ्या, कारण त्याच्यानेच आपलं ट्रीटमेंट सक्सेसफुल होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्ती असतात. अगदीच डॉक्टर, खूप खूप आभार. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढा मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.